संत ज्ञानेश्वरापासून ते जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांपर्यंत अनेकांनी आयुष्यभर विठ्ठल नामाचा जयघोष केला. संतांना आज केवळ त्या विठ्ठल रूपाची ओढ असे. समाज कल्याण, जनजागृती करतानाही केवळ त्यांना विठ्ठलाचाच ध्यास होता. हे काही वेगळं सांगायला नको. संत कबीरदासांनाही विठ्ठल नामाची ताकद समजली ती संत जनाईमुळेच. नेमके काय घडले जाणून घेऊया. संत जनाबाईंचे अभंग सर्वदूर लोकप्रिय झाले आणि त्यांची ख्याती कबीरांच्या कानी गेली. इतके सुंदर अभंग रचणारी महिला आहे तरी कोण, या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले. तिथे आल्यावर त्यांना कळाले की त्या संत नामदेवांच्या घरी राहतात. नामदेवांच्या घरी पोचल्यावर जनाई गोपाळपुरास गोवरा थापायला गेली होती. तिला येण्यास काही अवधी लागेल असे त्यांना समजले. दासीचे घरकाम करणारी, गोवऱ्या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपुरास गेले. तेथे नदीकाठावर दोन महिला एकमेकांशी भांडत असल्याचे त्यांना दिसले. त्या दोघींच्या मध्ये गोवऱ्यांचा मोठा ढीग होता. गोवऱ्या चोरल्याचा एकमेकींवर त्या आरोप करत होत्या. कबीर काही वेळ त्यांचे भांडण ऐकत तिथेच उभे राहिले. काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की इथे जनाबाई नावाची कोणी महिला आहे का. त्यांच्या प्रश्नाने दोघींपैकी एक महिला आक्रमकपणे म्हणाली की हीच ती जनी माझ्याशी गोवऱ्यांवरून भांडत आहे. कबीरांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. त्यांनी पुन्हा दुसरीला विचारले की तूच जनी आहेस का. यावर हातातल्या गोवऱ्या खाली जनाई म्हणाल्या की होय बाबा, मीच ती जनी. तुला काही त्रास आहे का माझा. जनाईच्या उत्तराने आणि तिच्या वर्तवणुकीने गोंधळून गेलेले कबीरदास आपली काहीतरी चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मनस्थितीत होते. तेवढ्यात पहिली महिला कबीरांना म्हणाले की हे बघा, तुम्ही कोण आहात मला माहीत नाही, परंतु तुम्ही एक काम करा, या गोवऱ्यांपैकी आमच्या गोवऱ्या निवडून वेचून द्या. गोवऱ्या सारख्याच दिसत होत्या. त्या ढिगाऱ्यात कुठली गोवरी कुणाची हे कसे ठरवणार, याचे कोडे कबीरांना पडले. कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाल्या की त्यात काय इतका विचार करायचा. अहो महाराज, हे अगदी सोपे काम आहे. सर्व गोवऱ्या एके ठिकाणी करा आणि त्यातल्या प्रत्येक गोवरीला कानी लावा. ज्या गोवरीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ती गोवरी माझी आणि ज्यातून आवाज येणार नाही ती गोवरी हिची. जनाईच्या उत्तराने कबीरजींना एकदम बरे वाटले. कबीरजी पुढे झाले आणि त्यांनी त्या ढिगातील 2 गोवऱ्या उचलल्या. गोवऱ्या उचलून कानी लावल्या आणि काय आश्चर्य, त्या गोवऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता. कबीरांनी सगळ्या गोवऱ्यांची वाटणी केली. बहुतांश गोवऱ्या जनाबाईंच्या होत्या. गोवऱ्यांची वाटणी झाल्यावरही कबीरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होते. जनाईने त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाल्या की या गोवऱ्यातून हा आवाज कसा आला याचे तुम्हाला कोडे पडले का. एकदम साधी गोष्ट आहे. मी या गोवऱ्या थापताना विठ्ठलाचेच नाव घेत होते. कबीर चकित होऊन जनाबाईंचे बोलणे ऐकत राहिले. नंतर त्यांनी त्यांची स्वतःची ओळख करून दिली. कबीरजींचा हा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या आणि त्यांचे आदरातिथ्य केले.